शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांची पक्षाच्या कारभारावरच उघड नाराजी। सिल्लोड सोयगावला विकास निधी मिळत नसल्याची सत्तारांनी तक्रार केली। शिवसेनेतच अन्याय होत असेल तर पक्ष संकटात येईल असंही सत्तार म्हणाले। जिल्ह्यातील सत्तास्थाने आणि संस्थांवरील पक्षाचे नियंत्रण कमी होत असल्याबद्दल सत्तारांनी चिंता व्यक्त केली आहे। तर रोग वाढण्याआधीच उपचार करा, नाहीतर पक्षाला मोठा फटका बसेल असा इशाराही सत्तारांनी दिलाय। शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त केली आहे। लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिल्लोडमध्ये राहणार। महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। एकमेव 800 कोटीचा बजेट आहे, 8 रुपये मिळणार नाही। मग याच्याबद्दल पक्षाने मी वरिष्ठांना सांगा, नाही तर पुढे भविष्यामध्ये आपला पक्ष फार मोठ्या संकटातून निघालेला आहे।